हॅलो, मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार। सकस आहार म्हणजेच परिपूर्ण आहार। चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी। कारलं तुपात तळलं आणि साखरेत घोळलं की गोड होतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही, जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो कवळी कारली स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहेत। आता ह्या कारल्याच्या आपल्याला साल न काढता शक्य तितक्या पातळ चकत्या कापून घ्यायच्या आहेत। त्याच्या बिया सुद्धा आपल्याला वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलंय। तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये सुरुवातीला आपण अर्धा ते पाऊण कप शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। अगदी मिनिटभरातच शेंगदाणे छान खरपूस असे तळून होतात। हे बघा, लालसर रंगावरती शेंगदाणे छान खरपूस असे तळले गेलेत। बाजूला काढून घेऊ। यानंतर आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। साधारण 10 ते 12 काड्यांचे पानं इथे मी काढून घेतली आहेत। अगदी मिनिटभरातच कढीपत्ता सुद्धा छान खरपूस असा तळून होतो। हे बघा, कढीपत्ता तळून झाला, याला सुद्धा बाजूला काढून घेऊ। आता यानंतर आपल्याला ज्या कारल्याच्या चकत्या करून घेतल्या आहेत त्या या कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकतात, पण मग त्यासाठी वेळ जास्त लागतो आणि अशा प्रकारे डीप फ्राय केल्याने चकत्या फार जास्त तेलकट होत नाहीत। हे बघा, अशा लालसर रंगावरती चकत्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। पहिली बॅच तळून झाली, याला बाजूला काढून घेऊ। आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या सगळ्या चकत्या आणखीन 2 ते 3 बॅच करून तळून घेते। सगळ्या चकत्या ह्या माझ्या तळून झाल्या आहेत। आता त्यानंतर आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळही छान खमंग असे भाजले गेलेत, काढून घेऊ। आता 1 चमचा जिरे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। जिरे छान खरपूस असे भाजले गेलेत। आता गॅस बंद करायचा आणि ह्याच कढईत अर्धा चमचा हिंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कढई गरमच आहे, हिंग सुद्धा आपला यामध्ये भाजला जाईल। आता सगळे जिन्नस पूर्ण थंड झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात आधी इथे तळून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत। त्यापैकी थोडेसे शेंगदाणे मी काढून ठेवणार आहे। त्यानंतर घ्यायचे आहेत भाजून घेतलेले तीळ। तीळसुद्धा मी थोडे बाजूला काढून ठेवणार आहे। तर यानंतर तळून घेतलेल्या कारल्याच्या चकत्या थोड्याशाच घ्यायच्या आहेत। इतकं साहित्य सुरुवातीला आपल्याला पल्स मोडवर थोडंसं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, साधारण असं जाडसर असं दळलं गेलं की नंतर यात घालायच्या आहेत उरलेल्या कारल्याच्या चकत्या आणि तळून घेतलेला कढीपत्ता। थोडासा कढीपत्तासुद्धा मी इथे बाजूला काढून ठेवणार आहे। तर यानंतर आपण यात 1 ते 1.5 चमचा किंवा चवीनुसार मीठ, भाजून घेतलेले जिरं आणि हिंग, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा मग आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या। तसेच चटणीला रंग छान यावा म्हणून 1 चमचा काश्मीरी तिखट वापरणार आहे। आता आपल्याला ही चटणी पुन्हा एकदा पल्स मोडवरती दळून घ्यायची आहे। फार बारीक आपल्याला वाटायची नाही, थोडी जाडसर अशीच ही चटणी वाटून तयार करायची आहे। हे बघा, आपल्या चटणीला रंग अगदी सुरेख आलाय। साधारण इतपत जाडसर आपल्याला ही चटणी वाटून तयार करायची आहे। आता यानंतर ही चटणी एका प्लेटमध्ये मोकळी काढून घ्यायची आहे। सगळी चटणी प्लेटमध्ये काढून घेतली की यामध्ये आपल्याला बाजूला काढून ठेवलेले सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे थोडेफार पदार्थ संपूर्ण चटणीमध्ये ठेवले तर खाताना छान लागतात। आता हे एकदा छान सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं किंवा हलक्या हाताने सगळं साहित्य मिक्स करून घेतलं तरीही चालेल। अशा प्रकारे तयार आहे आपली कारल्याची खमंग चटणी, जी 2 ते 3 दिवस आरामात टिकते। यामुळे तुम्ही ही चटणी प्रवासात सुद्धा सोबत नेऊ शकता। तर मग रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरही क्लिक करा। थँक्यू।